तर निश्चितच आज वाटतं त्यांना सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे शिवाजीची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर तुषार पाटील आहेत, संपूर्ण टीम आज सज्ज आहे। 5 षटकांचा सामना असेल, 5 षटकांची ही पहिली लढत तुम्हाला पाहायला मिळेल। निश्चित चेतन पाटील थोडासा उशिरा येताना पाहतोय, टीमला जॉईंट होताना पाहतोय, त्यामुळे थोडासा सामना थांबवला होता। त्यानंतर वैभव सुद्धा, दोन्ही संघांचे खेळाडू आले नव्हते। आता उपस्थिती योग्य वेळी होते। चला, पहिला सामना आपल्याला वेळेवरती येणं फार गरजेचं आहे, कारण वेळ कोणासाठी थांबत नाहीये, गेलेली वेळ कधीही पुन्हा येत नाहीये। त्यामुळे वेळेवरती आपण या वेळेवरती क्रिकेट खेळा आणि वेळेवरती आपला चांगला परफॉर्मन्स दाखवा। आम्ही सुद्धा थोडंसं आमचं कारण विकेटचा विचार केला, ओलसर विकेट आहे। आताच आम्ही चाचणी केली, मैदानाच्या आतमध्ये गेलो, रात्री थोडासा पाऊस झाला आणि रात्री पाऊस झाल्यामुळे थोडीशी खेळपट्टी ओलसर राहिली आहे, त्यामुळे थोडं खेळपट्टीला ऊन भेटणं फार गरजेचं आहे। त्यामुळे आम्ही अर्धा तास उशिरा सामना सुरू करतोय। अन्यथा मात्र 10 वाजता कालच्या दिवसामध्ये पाहायला असेल आपण स्पर्धा सुरू केली होती, परंतु आज अर्धा तास थोडंसं उशिरा ही स्पर्धा आपण सुरू करतोय। चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या। आता कोणताही उशीर नकोय आपल्याला, जरा सहकार्य करा, कॉपरेट करा आमच्या आयोजकांना, कारण वेळेवरती सामने होणे फार गरजेचं आहे। आता सध्याचा दिवस जर पाहिलं तर फार लवकर अंधार होतोय, छोटा दिवस आपण म्हणू शकता, आणि त्यामुळे अंधार खूप लवकर होतोय। तर बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या, लवकरात लवकर फलंदाजांना विनंती करेल की आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी उतरतोय। वैभव आणि वैभव पाटील, वैभव पितले ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी उतरताना पाहतोय। स्वर्गीय आविदादा मांगरुल 11 आणि त्यांच्या सोबत वेदेश्री 11 पोसरी या दोन संघामध्ये ही जबरदस्त लढत पाहायला मिळेल, यात माझं शंका नसेल। या दोन ऑफिशियल पंच फिरोज सर, त्याच्यानंतर बालामाने, हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहता। 5 षटकांचा सामना असेल, पॉवर प्ले पहिलं सुरुवात करणार गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज साहिल गोलंदाजी करण्यासाठी पॉवर प्लेचं तयार आहे। बॅटिंगसाठी आपण पाहू शकाल वैभव पाटील, स्टॅकिंग एंडला, नो स्टॅकिंग एंडला वैभव पितले। दोन्ही संघांची तुलना केली, दोन्ही संघ एकच कॅलिब्रेचे, बऱ्याचदा या सीझनमध्ये ते आमने सामने आले आहेत। कधी पोसरी संघ हा मात्र पोसरी संघाचा पगडा भारी असतोय, तर कधी मांगरुळ संघाचा पगडा भारी असतोय। तर दोन्ही संघ ताकदवर संघ आहे आणि त्या पद्धतीची सामना आपल्याला निश्चितच या ग्राउंडच्या आतमध्ये पाहायला मिळेल। जबरदस्त मलंगडच्या कुशीमध्ये रम्य असलेला हा क्रीडांगण, छत्रपती क्रीडांगण आपण पाहू शकाल, आणि छत्रपती ट्रॉफी आपण पाहता। स्पर्धेचा दुसरा दिवस सामना सुरू होतोय, पंचांकडनं ग्रीन सिग्नल, मॅच ऑन। पहिला चेंडू फेकण्यासाठी साहिल तयार आहे, बॅटिंगसाठी वैभव, गोलंदाजी करतोय मांगरुळ संघ, बॅटिंग करतोय पोसरी संघ। सामना सुरू, लेट्स प्ले। पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय वायडी स्लोंगमकडे, तोपर्यंत एकच धाव, सिंगलने मात्र या स्पर्धेचं निश्चितच आजच्या दिवसातील अकाउंट ओपन होताना पाहतोय। वेदेश्री 11
पोसरी या संघाच्या माध्यमातून एक धाव धाबलगावरती पाहायला मिळते आहे. आमची योगेशजी मात्र आपण पाहू शकाल या स्पर्धेचे प्रणेते. दरम्यानचा हा चेंडू हवेमध्ये आहे, फटका फसलाय, एलिव्हेशन मिळालं नाहीये. फलंदाज बाद, पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. वेदेस डीजे मास्टर तरीचेच काल सुद्धा आम्ही पाहिलं 45 धावांचं टार्गेट फक्त फर्स्ट इनिंग मध्ये पहिल्या मॅच मध्ये करणं. विकेटचा विचार केला तर गोलंदाजाला पोषक असणारी विकेट आपल्याला पाहायला मिळतोय या सकाळच्या क्लायमॅक्स मध्ये. दरम्यानचा हा बॉल हवेमध्ये टॉपेजच्या माध्यमातून नो मिस्टेक, स्वतः कॅप्टन झेल पकडतोय. बॅक टू बॅक दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये वेदेश्री 11 पोसरी संघाला. खूप चांगलं संगीत सध्या ट्रेंडिंगला आहे या सीझन मध्ये आणि जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजच्या माध्यमातून. कारण चर्चा करत होतो की काल सुद्धा आम्ही हे दृश्य पाहिलं होतं, 45 डॉमिनेट केलं. मग आज सुद्धा थोडीशी स्ट्रॅटेजी आखावी लागेल. स्ट्रॅटेजी आखताना पाहिली आपण गोलंदाजी करणारा संघ स्वर्गीय अभिदादा 11 मांगरोल या संघाला. हा फटका सुरेख आहे. प्रताप जाधव आपल्या नावाचा परिचय देतोय. पहिला दमदार स्ट्रोक वेदेश्री 11 पोसरी संघाकडनं. प्रताप जाधवच्या बॅटमधून हा चौकार. डीजे मास्टर फक्त एक विनंती करेल, काल सुद्धा खूप चांगला ऑपरेटिंग केला. जेव्हा चेंडू हातामध्ये येतो ना आपण लगेच डीजे बंद करा. थँक्यू. पहिलाच चौकार आलाय. पहिल्याच चौकाराच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या बदलतोय. पुन्हा एकदा सिपचा फटका, लाजवाब स्ट्रोक गॅप मधून चौकारासाठी 4 धावा. त्याच्या सहाय्याने धापलकावरती धावसंख्या खूप गतीने वाढताना पाहतोय. 9 या आकड्यावरती 9 धावा धापलकावरती झाल्यात. गोलंदाज तयार आहे. साहिलच्या बॉल वरती फटका फसलाय. गोल्डन विकेट असू शकतोय आणि ती कॅरी केली आहे साहिलने. प्रताप जाधव ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना केली होती, वाईडिश लॉंग ऑफ मध्ये झेल देऊन माघारी परततोय प्रताप जाधव. एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये. थोडस अतिघाई संकटात नाही मच्छिंद्र आपण ते दृश्य पाहायला मिळतोय. कारण सकाळचं क्लायमॅक्स आहे, पहिले षटक होतं आणि पहिल्या षटकामध्ये या प्रकारची आतिषबाजी करणं. कारण आपण पाहू शकाल जेवढं रिस्क घ्याल तेवढा मात्र फायदा सुद्धा होतोय. परंतु जेव्हा आपण रिस्क घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा समोरच्या संघाला सुद्धा फायदा होतोय आणि तो फायदा
होताना पाहिला आपण स्वर्गीय अभिदादा 11 मांगरुल या संघाला. शेअर बाजाराचा मात्र निश्चित नियमच आहे, जेवढा आपण रिस्क घ्याल तेवढा फायदा प्रॉफिट आपल्याला मिळतोय, परंतु क्रिकेटचा या क्षेत्रामध्ये सुद्धा जेवढी रिस्क घ्याल तेवढा मात्र आपल्याला बेनिफिट सुद्धा मिळत असतो. परंतु तो रिस्कचा कधी उलट फेरताना आपण निश्चितच पाहायला, कारण स्वर्गीय अभिदादा 11 या संघाने जो कमबॅक केलाय ना, आता त्या धक्क्यातून थोडंसं सावरताना वेदेश्री 11 पोसरी संघाला थोडंसं जड जाईल, कारण जबाबदारीने खेळावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या फलंदाजांना वैभव पाटील जो सलामीसाठी गेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे आणि काय स्ट्रोक केलाय, स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क, येतो हा षटकार. सोबत जॉईन झाल्यात विशाल, एक जबरदस्त कॉमेंटेटर आहेत. आज भिवंडी विभागामधून त्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि आमच्या विनंतीला मान देऊन ते उपस्थित राहिल्यात वेळेवरती. त्यांचं छत्रपती ट्रॉफीमध्ये मी स्वागत करतोय. पुन्हा एकदा स्क्रीन समोर कडक शॉट, आउट ऑफ द पार्क, षटकार. दोन षटकार सामन्यामध्ये पुन्हा एकदा वर्चस्व गाजवताना पाहतोय. प्रदीप पाटीलचा जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये, मनोज वरती प्रति आला हा चेंडू पाहू शकाल. वैभव पाटील आपण पाहता, माफ करा, वैभव पाटील अतिशय आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. गोलंदाजी करण्यासाठी आपण मनोज पाटीलला पाहतोय. दोन चेंडूवरती दोन षटकाराच्या नंतर थोडंसं सुटकेचा श्वास घेतला असेल गोलंदाज मनोज पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून. पॉवर प्ले 2 सुरू आहे. पुन्हा एकदा फिरवून खेळलाय, फिरवलाय चेंडूला, चेंडू जात डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर, हा दमदार स्ट्रोक, चौकार. मात्रे कुठं असाल तर आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. जयेश मात्रे, जयेश बिंदास मात्रे, आपण कुठं असाल तर समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या 25 या आकड्यावरती दोन षटकार एक चौकाराच्या सहाय्याने वैभव पाटीलला आपण पाहतोय. सध्या तो बॅटिंग करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डरला सोमनाथ पाटील बॅटिंग करण्यासाठी तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 30 मोनिश पाटील गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज तयार. हलक्या शाताने क्लिक करायचं होतं पॉइंटला, परंतु डॉट चेंडूची समाप्ती. धापलकावरती धावसंख्या 25 धावा आहेत. तर निश्चितच आपण पाहू शकाल मैदानाच्या सोपेवर आता संपूर्ण टीम सज्ज आहे. कावदेवी क्रिकेट संघ चिंचवली, गोलंदाज तयार मोनिश पाटील. मोनिशचा हा चेंडू ऑनसाइडला सोमनाथच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न लोंगनला, तोपर्यंत सिंगलच्या नुसार धापलकावरती धावसंख्या 26 या आकड्यावरती चेतन पाटीलला आपण पाहू शकाल. जबरदस्त क्रिकेटर आहे चेतन पाटील. मांगरूळ संघाचा हा आक्रमक शैलीचा खेळाडू आपण पाहता. त्यानंतर थोडंसं बाजूला आपण गेलं तर काऊ कॉर्नरला आपण पाहता की मनोज पाटीलला, हे खेळाडू मात्र याने मांगरूळ संघाला खूप चांगले दिवस दाखवले आहेत. दरम्यानचा हा फटका फसलाय. ज्या फलंदाजाने आतिषबाजी फलंदाजी केली होती तो फलंदाज माघारी परततोय. एक चुकीचा निर्णय, चुकीचा शॉट सिलेक्शन वैभव पाटीलच्या माध्यमातून लागतं. हा चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये.
आगमन झालंय एक प्रसिद्धी शेकडेवाले प्रदीप मात्रे यांचं आगमन होते. आपण त्यांचं स्वागत करूया. आपण ऐकलं असेल अनन्या प्रदीप मात्रे या नावाने सुंदर बैलाचे मालक आपण पाहू शकता. प्रदीपजी मात्रे आमच्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांचं स्वागत. रिवर्सच्या माध्यमातून धावा येतात. आकाश बॅटिंगसाठी गेला. आकाश जाधव आपण पाहता. अक्षय आहे. अक्षयच्या माध्यमातून 2 धावा येतात. 28 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3 मोनिश पाटील गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँड सीमर पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. एज लागतोय. फलंदाज बाद. 5वा धक्का वेदेश्री 11 पोसरी या संघाला. फलंदाज बाद. जर पाहिलं तर थोडंसं चुका मैदानाच्या आतमध्ये होतात शॉर्ट सिलेक्शनच्या बाबतीत. शॉर्ट अपलनचा चेंडू होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फलंदाजच्या माध्यमातून झालाय. सेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत. वाडिश लोंगोबला थोडंसं फॉर्मलिंग होतंय. क्षेत्ररक्षक चांगली रिकव्हरी. 1 धाव येते. 1 धावीच्या नुसार दाबलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतं 29. 29 धावा. 5 गडी बाद झाल्यात. 29 धावा. डिंग्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल. शकल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29. 29 धावा. मी म्हणेल 29 धावा या चांगल्या स्थितीमध्ये आहेत. मात्र जवळ अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला आलाय. येणाऱ्या फलंदाजांवरती फार जबाबदारी असेल. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रदीप पाटील आपण पाहू शकाल. यावेळेसचा चेंडू खराब होता. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा साहिलला आपण पाहू शकता. साहिल गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. स्वर्गीय आविदादा 11 मांगरूळ या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करण्यासाठी. साहिलचा हा चेंडू सुरेख होता परंतु फटका तेवढाच ताकदीचा. बॅटिंग करणारा प्रदीप पाटीलच्या माध्यमातून डीप कव्हर करणं क्षेत्ररक्षण होतोय तोपर्यंत फेकील. 1 धाव पूर्ण केली जातोय. 1 धावेच्या मदतीनुसार धाबलकावरती धावसंख्या 31 या आकड्यावरती 31. 31 धावा. 5 गडी बाद झाल्यात. वेदेश्री 11 पोसरी या संघाचे साहिल. साहिलचा हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. छेल ड्रॉप होतोय. राकेश पाटील कडनं ह्या चुका घडतात. मैदानाच्या आतमध्ये सिंगल येते. सोमनाथचा प्रयत्न. संघर्ष सुरू. दोन्ही फलंदाजाकडनं आता धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. तर क्रिकेट म्हटलं की संघर्ष. काल काय मॅचेस झाल्या. छत्रपती ट्रॉफी म्हटल्या या क्रीडांगणावरती चांगल्या मॅचेस होतातच आणि काल सुद्धा झाल्या. शेवटच्या बोलापर्यंत झुंज आम्ही पाहिली आहे. 1 चेंडू 5 धावांची गरज असताना नेवाली पाडा संघाने सामना फिनिश केला होता आणि तो सामना एक लाजवाब सामना पाहायला मिळाला होता. खोनी आणि खोनी पक्ष अगेन्स्ट आपण पाहिलं
नेवलीपाडा आणि तो सामना जिंकला गेला नेवलीपाडा संघाने. अशा मॅचेस आम्हाला काल पाहिल्यात, परंतु आजच्या या दिवसामध्ये त्या पद्धतीच्या लढती पाहायला मिळतील का? दरम्यानचा हा चेंडू लेंथ पाहावी लागेल, पंचाकडनं डिसिजन पेंडिंग असेल. फक्त पंच तिथे आमचे आहेत, पंचांना काही जर वाटलं तर थर्ड अंपायर घेऊ शकतात. यस, पंचांकडनं तिसऱ्या पंचांची मागणी आम्ही जातोय तिसऱ्या पंचांकडे. तर पंचांनी दिलेला निर्णय, अगोदरचा निर्णय काय दिला होता? वाईटच असेल. यस, नो नसेल चेंडू. तो वाईटने धापलकावरती धावसंख्या वाढतीय. हा फटका जबरदस्त स्ट्रोक आहे, फिरून खेळतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होतोय, नेहमीच प्रेरणास्थान राहिलेत वेदेश्री 11 पोसरी संघाचे पॅकर्स, त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत पोसरीचे सरपंच नागेश दादा पाटील यांचं आगमन होतंय. त्यांचं छत्रपती चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा कव्हरला प्रहार केला प्रदीप पाटीलच्या माध्यमातून. दुसऱ्या धाब्यासाठी पलटल्यात आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाब्याच्या मदतीनुसार पुन्हा एकदा धावफलकावरती 39 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. थोडासा अडचणीमध्ये होता संघ, परंतु आता प्रदीप पाटील कॅप्टन सावरताना पाहतोय. 3 षटकारांसाठी पारितोषिक जाहीर झालंय. 2000 रुपयाचं पारितोषिक पोसरी संघाला नागेशदादा पाटील यांच्या माध्यमातून जाहीर झाल्यात. दरम्यानचा हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर. नागेशदादा म्हटलं की जेव्हा जेव्हा समोरजन कक्षामध्ये आल्या तेव्हा तेव्हा बक्षिसांची खेरात त्यांच्या माध्यमातून संघ कोणताही असो मात्र त्यांच्याकडनं पारितोषिक असतातच. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे चेतन पाटील, तोपर्यंत चेंडूला उचलेल फेकेल. सिंगलने धापलकावरती धावसंख्या बदल होतोय. 41 41 धावा धापलकावरती पाहायला मिळतात. आता जरा पाहू शकता आपण एक सन्मानजनक स्थितीमध्ये, कारण नागेशदादा आपण जर पाहिलं तर काल रात्री पाऊस पडला आणि त्याच्यामुळे थोडासा बेनिफिट गोलंदाजांना पाहायला मिळाला. त्यामुळे हा चेंडू फटका फसलाय, सोप्पा झेल टिपला जातोय मनोज पाटील कडनं. गोलंदाज बाद सोमनाथ पाटील. एक मोठा धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. वेदेश्री 11 पोसरी आहे आणि शेवटच्या 6 चेंडूवरती कॅप्टन ऑफ द फ्रंट प्रदीप पाटीलला आपण पाहतोय. प्रदीपला ठाऊक आहे की जोपर्यंत विकेटवरती थांबता येईल धावा बनवण्याचा प्रयत्न संघर्ष मी करू शकतो आणि कॅप्टनी इनिंग साकारू शकतो. येणारे 6 चेंडू प्रदीप पाहायचं कशा पद्धतीचा खेळ साकारेल. गोलंदाजी मार्कवरती चेतन पाटील. पहिलाच बॉल ऑन साईडला भिडकावलाय.
क्षेत्ररक्षक तिथे येतोय मनोज दुसऱ्या धावेसाठी पलटताना आणि 2 धावा कंप्लीट. त्या चित्तेच्या चपलाने या 2 धावा स्वतःला स्ट्राईक वरती हाणण्यासाठी हा संघर्ष केलाय. 2 धावा घेतल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 43 या आकड्यावरती पोहोचताना पाहतोय संघ. 43 धावा झाल्यात. पोचरी संघ अजूनही 5 चेंडू शेष आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय चेतन पाटीलला. ऑन साइडला मोठा धमाका येतोय प्रदीप पाटीलच्या बॅट मधून षटकार. जाहीर झाला. नागेश दादा पाटील सरपंच यांच्या माध्यमातून हा कॅश प्राइज जाहीर झाला. एक षटकार पेश करताना पाहतोय आपण. त्यानंतर लगेचच पारितोषिकाची वर्षा पाहायला मिळतोय नागेश दादा पाटील यांच्या माध्यमातून. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या बदलताना अजून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. झेल हवेमध्ये आहे. प्रयत्न संघर्ष खूप होता परंतु थोडस झेल पुढ्यात पडतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या पुन्हा एकदा बदल 51 धावा पाहायला मिळतात आणि प्रदीप पाटील धावांसाठी पूर्णपणे आणि प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पुन्हा एकदा मात्र हलक्या शादाने क्लिक केलंय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेताना विकेट सॅक्रिफाइस. फलंदाज बाद. आपण पाहू शकाल काही चेंडू शेष आहेत आणि पायाच्या येणाऱ्या चेंडूवरती काय घडणार. एक षटकाराच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय आपण. एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला प्रदीपच्या बॅट मधून. चेतन पुन्हा एकदा तयार. हा चेंडू मात्र लेन थोडीशी भरकटताना पाहतोय गोलंदाज चेतनला. व्हाईट बॉल. अवांतर धाव धावफलकावरती येतोय. अवांतर धावेच्या स्वरूपाने धावफलकावरती धावसंख्या बदलतोय. 2 चेंडूवरती 2 षटकार पेश केले तर 2000 कॅश प्राइज असेल. ऑनसाइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल की काय. गुड कॅच. फलंदाज बाद. प्रदीप पाटील याच्या पारीचा अंत. प्रदीप पाटील बाद झालाय. नवीन फलंदाज ऑन साइडला फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 55 या आकड्यावरती 56 धावांचा टार्गेट मात्र चांगल्या पद्धतीने रचला गेलाय. मात्र येणाऱ्या क्षणामध्ये कशा पद्धतीचा सामना असेल निश्चितच. तत्पूर्वी आपण जाऊया दुसऱ्या मॅच कडे. दोन्ही संघांना आम्ही इन्व्हाइट करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस उडवण्यासाठी त्वरित यायचं. तर दुसरी मॅच असेल खोनी विपक्ष भाल बी. खोनी बी आणि भाल बी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही इन्व्हाइट करतो की टॉस साठी आपण रिपोर्ट करायचा आहे.
संपूर्ण दिवसामध्ये ज्यांचा सुंदर आवाज ऐकण्यासाठी मिळेल विशाल पाटील हे उपस्थित आहेत. तर निश्चित येणाऱ्या सत्रामध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. तर तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. तर टॉस उडवण्यासाठी दोन्ही कॅप्टनला मी इन्व्हाइट करतो, या आपण रिपोर्ट करा. टॉस उडवण्यासाठी या. बाल बी आणि कोणी बी या दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी यायचं आहे. तर 56 धावांचा टार्गेट आहे. 56 धावा सकाळचा क्लायमॅक्स. आताच आम्ही चर्चा करत होतो मच्छिंद्र म्हात्रे सोबत. तर निश्चितच सकाळचं सत्र आहे की कोणती धावसंख्या ही सेफली नसेल, कारण चेसिंग ऑन थोडंसं बेनिफिट असते. फलंदाज बॅटिंग साईड जेव्हा आपण नेक्स्ट सत्रामध्ये बॅटिंग करण्यासाठी येत असतोय, परंतु आता सकाळचं सत्र आहे थोडंसं बेनिफिट गोलंदाजांना सुद्धा असतोय, कारण या धावांवरती डॉमिनेट करू शकतात. आणि त्यामुळे आम्ही चर्चा करतच होतो की 50 ते 55 धावा जर गुडल्या वेदेश्री 11 पोचरी संघाने तर मॅच पाहण्यासाठी खूप मजा येईल. आणि तसंच घडलं. 55 धावा कुठल्या 56 धावांचा टार्गेट आहे. आणि या 56 धावांचा टार्गेट पूर्ण करण्यासाठी खूप रोमांचजनक सामना पाहायला मिळेल, यामध्ये शंका नसेल. तर आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. तर नागेशजी म्हात्रे या नागेशजी पाटील आमचे इथे उपस्थित आहेत. पोसरी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच नागेश दादा पाटील यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कौल करत आहोत. भाल बी तर टॉस जिंकलाय, का डिसाईड करशील? फलंदाजी. तर फलंदाजी स्वीकारणार आहे. बघा आता क्लायमॅक्स थोडासा रात्री थोडंसं पाऊस पडला आहे, परंतु आता फलंदाजी प्रत्येक संघ गोलंदाजी स्वीकारतोय. परंतु ही स्ट्रॅटेजी आम्ही प्रथमच पाहिली आहे. ग्राउंड पाहून स्ट्रॅटेजी की कालचं वातावरण पाहून? तसं काय नाही, आमचा संघ पूर्ण यंगस्टर आहे म्हणून आम्ही फलंदाजी घेतो. निश्चित शेवटचा अंतिम प्रश्न, कारण समोरचा संघ भाल संघ हा तेजस संघ अतिशय चांगला संघ आहे, परंतु त्यांच्या समोर खेळत असताना किती धावांचा टार्गेट असेल? 50 या 55. निश्चित ही प्रतिक्रिया होती. आपण पाहिलं तर कोणी बी या संघाच्या कॅप्टनची टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारल्या. तर जाऊया कॉम बॉक्समध्ये, जिथे बदल विशाल पाटील समालोचन करण्यासाठी तयार आहे. त्यांचं प्रथम मी या मलंगड श्री मलंगडामध्ये स्वागत करतोय. आणि या नंतर या सामन्यामध्ये काय घडणार, काय बिघडणार ऐकूया या चेसिंगच्या इनिंगमध्ये विशाल पाटील यांना. धन्यवाद. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. जय गावदे क्रिकेट संघ चिंचवली आयोजित छत्रपती चषक 2024 भव्य दिव्य पर्व तुम्ही पाहतात. आणि नुकतंच पहिलं सत्र समाप्त झालं, जिथे आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवला गेला 55 बनवला गेला. 56 धावांचं लक्ष आहे. मासा दिशेने जाऊया. यावेळेस फॉलिंग स्टॉक स्वीप खेळायचं होतं, फुल लेंथ डिलिव्हरी होती. अंपायर्सने दरम्यान त्या नाकारलं. पगले षटक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत पगले 2 चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकलेत. संदीप दादा पाटील यांच्या माध्यमातून एक प्राइज आहे. जर सिक्सर अथवा 4 हॅट्रिक मांगरोळ टीमचा कोणत्याही बॅटरने कंप्लीट केली तर तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. आणि आवश्यकता देखील आहे. यावेळेस देखील स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळायचा होता. बॅटसाठी टोलाच लागला. आणखीन एक डॉट बॉल येतो. पगले षटक जर आपण पाकले, ज्या गोष्टी मी सांगत होतो की आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलं, कारण आतापर्यंत पगला 3 चेंडूंवरती एकही धाव आपण पाकलेली नाही आहे. आणि लक्ष जर पाकलं गेलं तर 5 ओव्हरची मॅच 56 हा चेज आहे. आणि त्यामध्ये सुरुवात अगदी महत्त्वाची होती, पण सुरुवात जर आपण पाकलं तर गोलंदाजाने चांगली केली. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट पुल करायचं होतं. पडल्यानंतर अतिरिक्त गती, पेस अँड बाउन्स या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजाचं कौतुक करू. या पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाला आपण पाहतोय
प्रदीपला. आणि त्याच्या गोलंदाजीमध्ये देखील जर आपण पगले 4 चेंडू लाईन अँड लेंथ असो किंवा पेस असो, भरपूर चांगल्या पद्धतीने त्याने व्हेरी केलं. यावेळेस समोरच्या दिशेने फटका खेळला लॉंग ऑनच्या फिल्डरसाठी. चेज लॉंग ऑनचे फिल्डर पोहोचतात आणि चांगली फिल्डिंग राखली, बट इन बिटवीन या 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. बघा, प्रामुख्याने ॲज अ बॅटिंग युनिट म्हणून जेव्हा आपण चेज करण्यासाठी उतरतो तेव्हा कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं आणि परिस्थितीनुसार खेळणं ही गोष्ट फार महत्त्वाची राहते. पण आत्तापर्यंत या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी अव्वल दर्जाची. आता हुक केला, बॉल हवेमध्ये आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. याच तर फटक्याची आवश्यकता होती, कारण प्रेशर वाढत चालला होता आणि प्रेशर रिलीज करणारा एक स्ट्रोक येणं आवश्यक होतं. आणि हा हुकचा फटका येतो. पहिला धमाका या सेकंड इनिंग मधला षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि 56 या चेजमध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 8 वरती जाऊन पोहोचला. लक्ष जर पाकले गेले तर नो डाऊट की एक चांगलंच टार्गेट सेट केलं आहे, कारण ज्याप्रमाणे गणेश दादाने देखील उल्लेख केला की रात्री आय थिंक पाऊस देखील पडला होता, सरफेस थोडी ओली देखील आहे आणि अशा कंडिशन्समध्ये बॅटिंग करणं इतकं सोपं नाही आहे. त्या अनुषंगामध्ये 5 ओव्हरमध्ये 56 देखील एक चॅलेंजिंग टोटल आहे. मॅच चांगली होईल यात मात्र काही शंका नाही आहे. आणि भरपूर चांगली स्पर्धा आपण अनुभवतात. छत्रपती चषक 2024 भव्य दिव्य पर्व दिवस दुसरा कालचा दिवस देखील आपण पाहिला. अप्रतिम क्रिकेट आपल्याला या स्पर्धेमध्ये अनुभवायला मिळालं आणि आज देखील हीच अपेक्षा करूया की जेही संघ खेळतील वेल डिसिप्लिन क्रिकेट आणि शिस्त पद्धतीचा खेळ ते या स्पर्धेमध्ये दाखवतील. फर्स्ट ओव्हरमध्ये 8 आला, सेकंड ओव्हर पहिलाच बॉल फुल टॉस लॉक स्वीप आणि बॉलला थेट पाठवलंय. काऊ फेसला क्लिअर करत असताना काय स्वागत केलंय गोलंदाज वैभवचं. षटकार. फेसला क्लिअर केलं. भरपूर चांगला स्ट्रोक. बघा, स्लॉक स्वीप जर आपण पाहिलं गेलं तर स्पेशली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळणं ही सोपी गोष्ट नसते, कारण शेवटच्या चरणापर्यंत बॉलला वॉच करणं. फुल टॉस असेल तर थोडं इझी जातं, बट त्या कम्पॅरिझनमध्ये जर आपण विचार केला तर ओव्हर पिच त्यानंतर गुडलँड स्पॉटवरनं स्लॉक स्वीप खेळणं हे अवघड कार्यच असतं. बट पहिला चेंडू काय फटका पाहायला मिळाला. धाव फळक 14 वरती. आणखीन एक त्याच दिशेने खेळायचा होता. लाऊट शाऊट अपील. अजून देखील अपील सुरू आहे, बट अंपायर्स सहमत नाही आहेत. डॉट बॉल येतोय. रिप्ले देखील पाहूया की मागील चेंडूवरती एक्झॅक्टली काय घडलं होतं. ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जाते. अगदी जर आपण पाहिलं गेलं तर येस, इम्पॅक्ट आउटसाईड ऑफ आणि विकेट्स देखील मिसिंग असू शकतो, कारण ज्या अँगलने इथे पाहायला मिळालं. बट ही गोष्ट तर क्लिअर होती की इम्पॅक्ट आउटसाईड ऑफ. अंपायर्सने भरपूर चांगला निर्णय दिला. ऑन साईडला फटका आता डीपमध्ये मिड विकेटला फोल्डर उपस्थित आहेत. बॉल फील्ड केला जातो तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो 16 वरती. आता असं वाटतं की खऱ्या अर्थाने जे गिअर अप करायचं होतं, जे ॲक्सेलरेशन या परिस्थितीमध्ये करायला हवं होतं ते केले जातं बॅटर मनोज आणि चेतनच्या माध्यमातून. स्कोर कार्ड सध्या जगलेला 16 वरती. म्हणजे अजून देखील हा सामना जिंकण्याकरिता 40 धाव्यांची आवश्यकता आहे टीम मांगरूळला. विकेट एखादा ब्रेक थ्रूची आवश्यकता आवर्जून असेल, कारण विकेट येईल तेव्हा जाऊन रणगतीवरती रोख लावला जाऊ शकतो आणि तेच घडलंय. अराउंड द लेग बोल्ट, क्लीन बोल्ट.
सन्माननीय नागेश दादा पाटील दादांच्या माध्यमातून फिल्डिंग करणारा संघ अर्थातच वेदेश्वर 11 पोचरी संघासाठी नागेश दादा पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येकी गोलंदाजाला ही संधी आहे की जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर तब्बल 2000 रुपये दिले जातील. दादांचं देखील हार्दिक स्वागत असेल छत्रपती चषक 2024 मध्ये आणि तसेच संदीप दादा पाटील त्यांच्या माध्यमातून मांगरूळ टीम साठी 6 हॅट्रिक अथवा 4 हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपये दिले जाणार आहेत. आणि जर पडल्यानंतर हा चेंडू आपण पाकला बघा साईड अँगलला समालोचन कक्ष त्यानंतर बॉल डिलिव्हर होता क्षणी कोणताही चेंडूला खऱ्या अर्थाने तसं निदर्शन करून टप्प्याविषयी सांगणं थोडं अवघड जातं बट फुल लाईन डिलिव्हरी होते आणि आता देखील बॅटरचा हाच प्रयत्न होता की स्लॉक स्वीप खेळायचं होतं बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे डॉट बॉल इथे येतो. हे दुसरं षटक जेव्हा 6 आला असं वाटलं की या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा बनवला जाऊ शकतात बट त्यानंतर भरपूर चांगला कमबॅक खऱ्या अर्थाने पाहायला मिळाला आणि हा फटका दरम्यान जर आपण पाहिलं तर गॅपमध्ये चेस जरूर आहे फिल्डरसाठी बट बॉल निघून सध्याच्या घडीला आपल्याला बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करताना दिसतात आणि त्यांच्यासाठी प्राइज आहे जर त्यांनी ऐवाज हिल पकडला म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर जर कॅच पकडली तर प्रदीप दादा मात्रे यांच्याकडून तब्बल 500 रुपये दिले जातील. दादा आपण देखील थोडी आता तयारी दाखवा. 2 षटकांचा खेळ समाप्त 2 षटकांच्या खेळेस 20 धावा धावफलकावरती धक्का लागला. एक म्हणजे येत्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता अजून देखील आवश्यकता असेल रिक्वायर असतील रन्स 36 अजून देखील बनवायचे आहेत. ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे यूट्यूबवरती आणि नुकतंच एक गुड न्यूज या वाहिनीसाठी आली की तब्बल यूट्यूबवरती सबस्क्रायबर कंप्लीट झाले 60,000 कंप्लीट झाले आणि या सीझनमध्ये हीच अपेक्षा करूया की लाख देखील लवकर होतील आणि मिलियन देखील लवकरात लवकर होतील कारण भरपूर चांगलं कार्य ही वाहिनी सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये करत आहे कारण त्यांचा ब्रॉडकास्ट असो त्यानंतर त्यांचा कॅमेरा वर्क असो भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतोय ज्याचे फाउंडर ओनर सागर फराड तसेच अक्षय म्हात्रे यांचा आवर्जून मी उल्लेख करेन आणि त्याचे सर्व टीम असेल भरपूर चांगलं कार्य करत आहे. मागच्या दिशेने आपण जाऊया. पहिलाच बॉल फॉलिंग स्लॉक स्वीप आणि बॉल गेलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार. काय फटका पाहायला मिळतो बॅटर मनोजचा बॅटमधनं हा फॉलिंग स्लॉक स्वीपचा फटका आपण पाकला. याआधी हुकचा फटका देखील पहिल्या षटकामध्ये आपण पाकला होता. फटके चांगले येतात आणि अशीच बॅटिंग इथे करावी लागेल कारण एखाद्या फलंदाजाला तरी किमान रिस्पॉन्सिबल खेळ करणं आवश्यक आहे. अपयश खेळलेत हवेमध्ये बॉल दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चाललाय. फिल्डरसाठी आता देखील चेज असेल आणि आउटफील्ड थोडी स्लो आहे त्याचा ॲडव्हान्टेज नक्कीच इथे फिल्डर्सला मिळेल आणि इन बिटवीन रन्स इथे पूर्ण केल्या जातील या चेंडूवरती. या 3 आणि धाव फळक या 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय 29 धावा धाव फळकावरती. धावा धाव फळकावरती म्हणजे आता जर समीकरणाचा आपण विचार केला तर आता 27 धावांची आवश्यकता असेल. नेक्स्ट बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स दरम्यान इथं आपल्याला पाहायला मिळाला कारण बघा गुडलंड स्पॉटवरनं जेव्हा चेंडू खऱ्या अर्थाने खांद्याच्या वरती किंवा चेस्ट लाईनच्या वरती येतो तेव्हा एखाद्या बॅटरला स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळणं थोडं अवघडच होतं कारण बघा ज्याप्रमाणे हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता काऊ फेस अथवा डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये स्ट्रोक खेळायचा होता बट अतिरिक्त बाउन्स जो आला ना त्याने बॅटर इथे बीट झाले. डॉट बॉल इथे येतो. एखादी आणखीन विकेट इथे काढावी लागेल अदरवाईज मॅचमध्ये कमबॅक करणं थोडं अवघड होऊन जाईल. हवेमध्ये बॉल फिल्डर पोहोचतायत आणि दरम्यान हे काय केलं
कॅच या सिच्युएशन मध्ये तुम्हाला पकडायचीच आहे, कारण अगोदर जर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे बॅटिंग होत आहे, जर इथे विकेट नाही आली तर इथे कमबॅक करणं अथवा हा सामना जिंकणं ही गोष्ट अर्थातच फिल्डिंग करणारा संघ पोचरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय, त्यांच्यासाठी कार्य अवघड होऊन जाईल. कारण या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर मनोज जसो आणि त्याच्या समेत आपण राकेशला पाहतो, चांगली बॅटिंग करतात हे दोन्ही बॅटर्स. आणि स्पेशली मनोजचे आपण दोन चांगले फटके देखील आतापर्यंत या सेकंड इनिंगमध्ये पाकलेत. विकेट हवी आहे, कारण जर इथे ही जोडी खेळून गेली तर या रन चेज होण्याची शक्यता देखील तितकीच दाट आहे. आता देखील फॉलिंग स्लॉकशिप खेळायचं होतं. ड्राईव्ह करायचं होतं, बॉल दरम्यान पॉईंट क्षेत्राकडे चालला, चांगली फिल्डिंग दरम्यान इथे पाहायला मिळाली पॉईंट क्षेत्राकडे. बघा या ओव्हरची सुरुवात देखील षटकाराने झाली होती, पण अंत जर आपण पाहिला तर अंतिम 5 चेंडूंवरती फक्त 4च धावा आल्या. आणि त्यात जर आपण विचार केला खेळ देखील इथे समाप्त 3 षटकांच्या अखेरीस धाव फलक 30, म्हणजे आता 12 चेंडूंवरती आता 26 धावेची आवश्यकता. बघा सामना भरपूर बाकी आहे, 2 मिनिटांचा एक ड्रिंक्स इंटरवल असेल, सो तोपर्यंत आपण संधी देऊया आमच्या डीजे मास्टरना, ऐकूया एक मधुर संगीत. हे 12 चेंडूंवरती अजून देखील 26 धावांची इथे आवश्यकता, म्हणजे 13 रन प्रति ओव्हर अजून देखील इथे बनवायचे आहेत. आणि या मॉर्निंग सेशनमध्ये असं वाटतं की पहिला सामना आपल्याला लास्ट ओव्हर थ्रिलर पाहायला मिळू शकतोय, कारण ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे एकंदरीत बघा मोठे फटके येतात, बट आतापर्यंत या 17मध्ये जर आपण विचार केला तर निर्धाव चेंडू देखील भरपूर सारे आलेले आहेत, त्याच्याकडे देखील थोडं लक्ष आता इथे द्यावं लागेल. 9 डॉट बॉल आलेत बघा आतापर्यंत. 18 चेंडूंचा खेळ झाला आणि 18 चेंडूंपैकी 9 चेंडू असे आहेत ज्याच्यावरती रनच नाहीये. कारण बघा जर कदाचित त्या 9 चेंडूंवरती एखादी सिंगल जरी आली असती तरी आता सुद्धा जर आपण पाहायला गेलं तर 5 ते 10 रनचा डिफरंट आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळू शकला असता. बघा चेसिंगमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी फार मॅटर करतात, कारण 12मध्ये 26ची आवश्यकता आणि हे षटक जर चांगलं आलं, 10 पेक्षा कमी धावा जर या ओव्हरमध्ये येतात तर लास्ट ओव्हरमध्ये भरपूर प्रेशर वाढेल बॅटिंग युनिटवरती. त्या अनुषंगाने या ओव्हरमध्ये हा प्रयत्न करावा लागेल की मिनिमम 15 पर्यंतचा विचार करावा लागेल, कारण आता जर आपण विचार केला तर अंतिम 2 षटकांपर्यंत हा सामना येऊन पोहोचला, पण अजून देखील आपण क्लिअरली हे सांगू शकत नाही की इथे जिंकेल कोण. 12-26चे समीकरण. सेकंड लास्ट ओव्हर, राऊंड द विकेट. पहिलाच बॉल शॉर्ट पिच, पुल केला, बॉल हवेमध्ये आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल. मध्ये जिथे तुम्हाला 12मध्ये 26 डिफेंड करायचं आहे, त्या परिस्थितीमध्ये बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी ती देखील इतक्या कमी गतीने टाकणं म्हणजे हे आमंत्रण होतं मोठा फटका खेळला. ते आमंत्रण स्वीकारलं देखील बॅटर आपल्याला जे पाहायला मिळाले. राकेश यांचा बॅटमधनं हा षटकार येतो. आता थोडा प्रेशर बॅटर्सला देखील कमी जाणवेल, कारण आता समीकरण जे उरलं या सामन्यामध्ये इथे 11 चेंडू आता 20 धावांची आवश्यकता. बघा शॉर्ट पिच डिलिव्हरी अथवा बॅक ऑफ द लेन टाकण्यासाठी तुमच्याकडे ॲज अ बॉलर अतिरिक्त गती असणं आवश्यक आहे, आणि जर गती नसेल आणि जर तुम्ही या लाईन अँड लेंथवरती बॉल टाकाल तर मोस्ट ऑफ चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाताना दिसतील. आता देखील त्याच दिशेने खेळायचं होतं. बॉल हवेमध्ये, फिल्डर्स धावतात आणि कॅच पकडली जाईल, आणि ही कॅच नाही तर आपण असे देखील म्हणू शकतो की इथनं आता मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतोय. झटका लागला, बॅटर बाद झालेत राकेश आणि समीकरण उरलंय. येथे 10 चेंडू आता 20 धावांची आवश्यकता.
कंट्रोलमध्ये नव्हते आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं की एक चांगली कॅच पकडली खऱ्या अर्थाने, जे फुल्डर डीप मिड विकेटवरनं धावत आले होते. अजयने ती कॅच पकडली आणि या परिस्थितीमध्ये तुम्हाला अशा कॅचेस पकडायच्या देखील आहेत. कारण मी नेहमी सांगत असतो की एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरिता पर्याप्त प्रयत्न, आणि क्रिकेटच्या खेळामध्ये मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला हवे तितके एफर्ट्स लावावे लागतील आणि एफर्ट्स जर चांगले असतील तर निकाल देखील तुमच्या बाजूने डेफिनेटली लागेल. आणि प्रयत्न आता चांगले सुरू आहेत. कारण आता जर आपण सामना पाहिला तर इथे 10 चेंडू 20 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज क्रमांक शक्ती आला. 10 मध्ये बनवायच्यात 20 म्हणजे रिक्वायर रेट जर आपण पाहिला तर आता 12 रन प्रति ओव्हर समीकरण इथे उरलं. 10 मध्ये 20 येते. 4 चेंडू फार महत्वाचे आणि स्विंग आणि मिस डॉट बॉल इथे येतो. एक एक निर्धाव चेंडू देखील ना आता टोचेल बॅटिंग करणारा संघ अर्थातच मांगरूळ टीमला. तर या परिस्थितीमध्ये जर आता आपण पाहिलं समीकरण थोडं अवघड होत चाललंय, कारण इथे 9 चेंडू आता 20 धावांची आवश्यकता. बघा मनोज वेल सेट बॅटिंग करतोय, बट त्याला स्ट्राईक देणं देखील मी म्हणेन तितकं महत्त्वाचं आहे या परिस्थितीमध्ये. 9 मध्ये 20 आता देखील आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे. एकंदरीत जेव्हा पहिल्या चेंडूवरती षटकार आला समीकरण थोडं सोपं वाटत होतं, पण मागील 3 चेंडू जर आपण पाहिले 1 विकेट 2 डॉट बॉल, म्हणजे तेच तर म्हटलं जातं की बघा सुरुवात जरी खराब झाली तरी हरकत नाहीये, कमबॅक करण्याची हिंमत तेव्हा प्रयत्न करा. आणि ती गोष्ट इथे गोलंदाजाने करून दाखवली. कारण षटकार जेव्हा आला तेव्हा मी देखील म्हटलं की आता समीकरण थोडं इझी झालं, पण आता तेच समीकरण अवघड. आता देखील पूल करायचं होतं. बॅटचा टोलाच लागला. आता फिल्डर आहेत काऊ फेसमध्ये, मिळेल एक सिंगल. आता इथे 7 चेंडू 19 धावांची आवश्यकता. बघा क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही सुरुवात कशी करता, तुम्ही मिडल फेसमध्ये खेळ कसा करता, त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं हे असतं की तुम्ही फिनिश कसं करता. बघा स्टार्ट चांगला झाला, मिडल फेसमध्ये देखील चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली होती सेकंड विकेटसाठी. पण आता जी परिस्थिती आहे ती परिस्थिती थोडी विपरीत, कारण इथे 7 चेंडू आता 19 बनवायचे आहेत. कारण या संपूर्ण सामन्यामध्ये जर जी मेहनत केलेली आहे मांगरूळ टीमनं आतापर्यंत, त्या मेहनतीला जर सार्थक ठरवायचं आहे तर त्या 7 चेंडूवरती 19 बनणं देखील आवश्यक. हा शेवटचा चेंडू फार महत्त्वाचा. कोणत्याही परिस्थितीमध्ये एखादी बाउंड्री इथे मांगरूळ टीमला हवी आहे. मनोज आता स्ट्रायकिंग एंडवरती. हे षटक आतापर्यंत चांगलं टाकलंय गोलंदाजाने, पण हा लास्ट बॉल देखील तितकाच महत्त्वाचा. 7 मध्ये 19 धावांची आवश्यकता. लास्ट बॉल, शेवटचा बॉल हा देखील टोलाच लागलाय. समोरच्या दिशेने स्ट्रोक, लॉंग ऑनला फिल्डर, थोडी मिसफिल्ड जरूर झाली, पण फक्त एक सिंगल घेतली गेली. म्हणजे ते 6 चेंडू आता 18 धावांची आवश्यकता. काय सामना पाहायला मिळाला. जे मी म्हटलं की मॉर्निंग सेशनमध्ये एक लास्ट ओव्हर थ्रिलर पाहायला मिळू शकतो का, आता तेच घडतंय असं वाटतंय. कारण ते 6 चेंडू आता 18 धावांची आवश्यकता. मग ॲज अ कॉमेंटेटर आणि ॲज अ क्रिकेटिंग फॅन मी नेहमीच सांगेल की सामना कोणीही जिंकू, त्या मॅच शेवट अपेक्षा करूया की इथे आपल्याला इथे 6 चेंडूंवरती भरपूर साऱ्या गोष्टी अनुभवायला मिळू शकतात. कारण आतापर्यंत बघा मनोजने देखील ही लढत फार चांगली लढली. तशी देखील हेच प्रयत्न असतील की इथे आपल्या टीमच्या बाजूने हा निकाल लावायचा आहे, पण निकाल आता लावणं हे थोडं अवघड झालंय. कारण आता 6 मध्ये 18 बनवायच्यात आणि अंडर प्रेशर सध्याच्या घडीला लास्ट ओव्हरमध्ये 2 ते 3 मोठे फटके एक्झिक्यूट करणं हे सोपं कार्य नाही. बट त्याच पलीकडे जर आपण विचार केला या अंतिम षटकासाठी जे गोलंदाज तयार होतात, गोलंदाजी मार्कवरती प्रताप येतोय. आता दोन्ही टीमचं भवितव्य या अंतिम षटकावरती डिपेंड आहे. कारण येथे 6 चेंडू इथे आपल्याला सांगतील की पुढील फेरीमध्ये कोण जाईल आणि या स्पर्धेला टाटा बाय बाय कोण करेल. 6-18चे समीकरण. लास्ट ओव्हर स्ट्रायकिंग एंडवरती मनोजला जर आपण पाहिलं तर आतापर्यंत इंडिव्हिज्युअली तो नॉट आऊट खेळतोय 18 वरती, पण अजून देखील लास्ट ओव्हरमध्ये 18च बनवायच्यात. छत्रपती चषक 2024 हे निमित्त तुम्ही पाहतात. सामना मैदानाच्या आतमध्ये मांगरोळ विपक्ष पोसरी ही बॅटल. 6-18चे समीकरण. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल हवेमध्ये. अंपायरने सांगितलंय ओव्हर द वेस्ट बी नो बॉल. आणि सध्याचा घडीला आता रन घेण्याचा प्रयत्न. आणि हे काय घडलं, हे काय घडलं. बॅटर कोणता बाद झालाय. अंपायर सांगतात की बॅटर बाद झालाय मनोज. म्हणजे फार मोठा धक्का. नो बॉल आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट देखील असेल, बट एक वेल सेट बॅट्समन, फार मोठा झटका. म्हणजे ते 6 चेंडू आता जे समीकरण या सामन्यामध्ये उरलंय 1+1 म्हणजे 2 तर जरूर मिळतील. म्हणजे 6 मध्ये आता 16 बनवायच्यात, बट मनोज इथे बाद झाला.
नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. सहा मध्ये आता 16 बनवायच्यात आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. निखिल येतात. 6-16चं समीकरण इथे उरलंय. आतापर्यंत मनोजने चांगली बॅटिंग केली, बट तो आता रनआउटच्या स्वरूपामध्ये अनलकीली इथे बाद झाला आणि या परिस्थितीमध्ये मनोजचं मैदानाच्या हातामध्ये थांबणं जास्त आवश्यक होते. कदाचित जे बॅटर मैदानाच्या हातामध्ये होते त्यांनी विकेट सॅक्रिफाईस देखील ते करू शकले असते, बट तेही ते केले नाहीये. बट आता 6 मध्ये 16 बनवायच्यात. अजून देखील सामना मी म्हणेन की दोन्ही टीम्सला अजून देखील समान संधी आहे. इथे या 16 धावा डिफेंड देखील होऊ शकतात, चेस देखील होऊ शकतात. बट या परिस्थितीमध्ये महत्त्वाची गोष्ट काय राहिली की पुढील चेंडू फ्री हिट. फ्रीडचा बॉल. 6 मध्ये 16ची आवश्यकता. ओव्हर द विकेट. फ्रीडचा बॉल खोलवर टप्प्याचा टाकला गेला. हेलिकॉप्टर उडवायचं होतं, एलिव्हेशन नाही मिळालं. लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतात. चांगली फिल्डिंग राखली. मिळेल फक्त एक सिंगल, म्हणजे ते 5 चेंडू. आता 15 बनवायचे आहेत. एकंदरीत जी जम्बलिंग, जे मिसकम्युनिकेशन मागील चेंडूवरती घडलं, आता ते किती टोचेल ते देखील पाहणं योग्य असेल. कारण एकमेव बॅटर या इनिंगमध्ये चांगल्या टचमध्ये, चांगल्या रिदममध्ये बॅटिंग करत होता, तो इथे बाद झाला. 5 मध्ये 15ची आवश्यकता इथे आहे. पण आता दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. बघा, जेव्हा दबाव आणि दडपण या गोष्टी मैदानाच्या हातामध्ये असतात तेव्हा ॲज अ प्लेअर कूल अँड काम राहणं, शांत रीतीने विचार करून कार्य करणं, खेळणं, ही गोष्ट देखील कधी कधी जास्त महत्त्वाची होऊन जाते. 5 मध्ये आता 14 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल फुल लेंथ टाकला. बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये, म्हणजे डॉट बॉल. आता इथे 4 चेंडू, 14 धावांची आवश्यकता. एक एक निर्धाव चेंडू देखील सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर फिल्डिंग करणारा संघ अर्थातच वेदेश्री 11 पोसरी संघाला विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय. 4-14चं समीकरण. बॅटची कडा, विकेट किपर भरपूर चांगले प्रयत्न राखले. आता 3 चेंडू जर आपण विचार केला तर 13 धावांची आवश्यकता. आता ओव्हर तो देखील झाला, म्हणजे आता 3 चेंडू जर आपण पाहिलं तर 12 धावांची आवश्यकता इथे असेल. एक्झॅक्टली काय चाललंय फिल्डिंगमध्ये हा देखील विचार करण्यासारखी गोष्ट, कारण एक सिंगल तर कंप्लीट झाली होती, बट त्यानंतर या थ्रोची काही आवश्यकता होती का हा प्रश्न आता पडला. आता 3 मध्ये 12 धावांची आवश्यकता इथे असेल. बघा, 12 चेंडूमध्ये जेव्हा 26 धावांची आवश्यकता होती तेव्हा षटकार आला होता आणि 11 मध्ये 20चं समीकरण होतं. म्हणजे जर आपण उचलून पाहिलं तर गेल्या 8 चेंडूंवरती फक्त 8 धावा आलेल्या आहेत. बघा, त्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता, डॉट बॉल पर्सेंटेज तोच इथे टोचतोय की काय, बट हा फटका उडवलाय आणि गेलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वॉट अ शॉट अंडर प्रेशर. काय फटका एक्झिक्यूट केला बॅटर निखिलचा बॅटमधनं हा षटकार, म्हणजे ते 2 चेंडू. आता 6 धावांची आवश्यकता. मागील चेंडूवरती जो ओव्हर थ्रो झाला, ज्याच्यावरती स्ट्राईक रोटेट झाली, तोच आता या मॅचचा टर्निंग पॉइंट असेल का हे देखील आता पाहावं लागेल. कारण निखिल अंडर प्रेशर काय फटका मारलाय, स्टेप आउट होऊन सरळ बॅटने लॉंग ऑनला क्लिअर केलं. षटकार इथे येतोय आणि सध्याचा घडीला निखिल सांगतोय पप्पू शेठ यांच्या माध्यमातून एक पारितोषिक, जर इथे निखिल मॅच फिनिश करतोय तर त्याच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल आणि कॅश जमा आहे आमच्याकडे. 2 मध्ये 6 धावांची आवश्यकता आणि बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर पोहोचतायत लॉंग ऑनला, बट त्यांना देखील बीट करून हा बॉल गेला. एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार, म्हणजे 1 चेंडू. आता 2 धावांची आवश्यकता. आम्ही लास्ट ओव्हर थ्रिलर म्हटलं होतं, बट लास्ट बॉल थ्रिलर आता पाहायला मिळेल, त्यात मात्र काही शंका नाही आहे. 1 मध्ये आता 2 धावा बनवायच्या आहेत. आता अर्थातच बघा, फिल्डिंग करणारा संघ पोसरी संघाला आठवेल की जो ओव्हर थ्रो झाला, जिथे स्ट्राईक रोटेट झाली, त्यानंतर या गोष्टी मैदानाच्या हातामध्ये घडलेल्या आहेत. बट काय खेळ दाखवला इथे निखिलने. एका क्षणाला असं वाटलं की त्यांचा संघ पराभवाच्या दिशेने चाललाय, बट त्या परिस्थितीमध्ये देखील सध्याच्या घडीला त्यांच्या संघाला त्यांनी विजयाची दिशा इथे दाखवलेली आहे. बट या स्पर्धेचा नियम चेसिंग कंपल्सरी, म्हणजे कंपल्सरी या 2 धावा बनवायच्याच आहेत हा सामना जिंकण्यासाठी. जर गोलंदाजाने हा सामना जिंकून दिला तर नागेशदादा पाटील यांच्या माध्यमातून 1000 आता इथे दिले जातील. पण सध्याच्या घडीला जी परिस्थिती आहे, पोसरी संघ देखील विचार करेल की 3 मध्ये 12 हव्या होत्या, एकंदरीत विचार केला तर 4 मध्ये 14 हव्या होत्या. तिथे त्या थ्रोची काही गरज होती का? कारण तो थ्रो आला, तिथे स्ट्राईक रोटेट झाली, निखिल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती आला आणि निखिलने काय खेळ दाखवला.
बघा ते म्हटलं जातं ना की इतिहास पराभवांची देखील नोंद ठेवतो, बट तुमच्या संघर्षामध्ये तितका दम असला पाहिजे आणि दम तर दाखवला. शेवटचा बॉल, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर लॉंग ऑफ, कॅच इथे पकडली जाईल, बट स्क्वेअर लेग अंपायरने सांगितलं की हा नो बॉल आहे आणि चेक देखील इथे केलं जाईल आणि अंपायर्स आपल्यालाच विनंती आहे की आपण यायचं आहे. अंपायर्स आपल्यालाच विनंती आहे. ₹1000 आता इथे आलेले आहेत. बॅटर निखिलसाठी जो खेळ त्याने इथे दाखवला, बट काहीशा चर्चा अजून देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत, सो थोडं थांबा. कारण बघा इथे चेक केलं जाईल की नाही जाईल तो प्रश्न, बट काय खेळ निखिलने इथे दाखवला. कारण स्क्वेअर लेग अंपायरचा इशारा आपण पाहिला होता, नो बॉलचा इशारा आला होता. मांगरूळ संघ आणि वेदेश्री 11 पोसरी संघ, आपण इथे खेळाडू थांबा, बाकी सर्व बाजूला व्हा. जरा शांतता राखा मित्रांनो, शांतता राखा.